मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, की तुम्ही जो मोबाईलचा डेटा वापरत आहात, त्याच्यावर येत्या काही काळामध्ये टॅक्स लागण्याची शक्यता आहे. कारण भारतामध्ये मोबाईल धारकांचं प्रमाण हे प्रचंड आहे. म्हणजे 100तल्या 99 लोकांकडे तर तुम्हाला मोबाईल असलेला पाहायला मिळेल. आणि ह्या मोबाईलचा उपयोग टेलिफोनप्रमाणे म्हणजे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला कॉल लावणे किंवा मेसेज करणे म्हणजे संदेशवहन किंवा काही माहिती असेल तर त्या माहितीचं देवाणघेवाण ईमेलद्वारे करणे. म्हणजे इंटरनेट आपण मोबाईलवर उपलब्ध असल्यामुळे त्याच्याशी संबंधात ज्या ज्या काही गोष्टी उपयोगात आणता येतात त्या सगळ्यासाठी आपण मोबाईल वापरतो. अक्षरशः पेमेंट करण्यासाठी, बिल देण्यासाठी, बिल भरण्यासाठी, लाईटचं बिल, मोबाईलचं बिल हे सगळ्यासाठी मोबाईल हे अत्यंत महत्त्वाचं साधन झालेलं आहे. परंतु त्यासाठी जो डेटा वापरला जातो 1 GB, 2 GB, 3 GB हा कामकाजासाठी सुद्धा वापरला जातो. परंतु त्याच बरोबरीने तो अशा कामासाठी वापरला जातो की ज्याच्यातून काही साध्य होत नाही. अनप्रॉडक्टिव्ह यूज कुठल्याही प्रकारचं उत्पादकता, उत्पन्न त्याच्यातून साध्य होत नाही. अशा कामांसाठी सुद्धा मोबाईल वापरला जातो. अशी कुठली कामं आहे? सोशल मीडिया हाताळत बसणे, फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, इंस्टाग्राम असेल, टेलिग्राम असेल, फिल्म पाहत बसणे, एंटरटेनमेंट, चित्रपट पाहणे, मालिका पाहणे, व्हिडिओ पाहणे, क्लिप्स पाहणे. बरोबर आहे का नाही मी सांगतोय ते? त्याच्यानंतर हे झालं आपण जे जे काही चांगलं म्हणता येईल असं. आता ह्याच्यामध्ये पॉर्न व्हिडिओ आले, अर्धनग्न व्हिडिओ आले, अश्लील व्हिडिओ आले. त्याच्यानंतर सोशल मीडिया व्यापून टाकण्यासाठी, फॉलोअर्स आणि सबस्क्रायबर वाढवण्यासाठी नाही नाही ते उद्योग पुरुष आणि महिला दोन्ही करत असतात आणि सगळ्या वयोगटातील सगळे लोक हे पाहत असतात. त्यांच्यावर काय परिणाम होत असेल? त्यामुळे सोशल मीडियाचा जो अयोग्य, अनावश्यक आणि अस्वीकार्ह असा जो वापर होतोय आणि ज्याच्यातून काहीही उत्पादनक्षम किंवा उत्पादकता किंवा विधायक असं निर्माण होत नाही, अशा डेटा युसेजवर टॅक्स लावण्याचं सरकारचं एक धोरण आकार घेत आहे. आणि या धोरणाच्या अनुषंगाने पंतप्रधानांचं जे कार्यालय आहे पी.ओ. ऑफिस, त्यांनी डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन यांना प्रस्ताव दिला आहे की तुम्ही ह्या सगळ्याचा अभ्यास करा आणि ह्या सगळ्यातून आपल्याला काही महसूल निर्माण करता येतोय का, ह्याचा तुम्ही अभ्यास करा. अशा प्रकारचं त्यांनी एक आवाहन त्यांना केलेलं आहे. आणि पंतप्रधान कार्यालयाच्या या सूचनेनुसार टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंट कामाला लागलेलं आहे. आता आपल्या देशातला जो तरुण वर्ग आहे, म्हणजे साधारण 18 ते 25 आणि 26 ते 35, त्याच्यानंतर 36 ते 45 पर्यंतचा, या तिन्ही वर्गामध्ये प्रत्येकाची आवड निवड वेगळी 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 आहे. आणि विशेषतः जो तरुण वर्ग कामावर आहे म्हणजे 26 ते 35 आणि 36 ते 45, ते कामासोबतच म्हणजे रोजीरोटी कमावण्याचं, कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचं, मुलाबाळांचं शिक्षण असेल, आईवडिलांचं काळजी घेणं असेल, त्यांची आरोग्यसेवा असतील, औषधं, जे काय डॉक्टरांचा खर्च वगैरे, पत्नीकडे लक्ष देऊन पत्नीला मदत करणं आणि दोघांनी मिळून संसाराचा गाडा ओढणं हे घडून येत असेल. तथापि 18 ते 24 या वर्षातील यूथ ऑफ इंडिया हा हा सोशल मीडियाला ॲडिक्ट झालेला आहे आणि तो आपला वेळ अक्षरशः स्क्रोलिंग करण्यात, रील्स पाहण्यात, म्हणजे नुसतं ढकलायचं, व्ह्यू करायचा, काही चांगलं वाटलं तर पाहायचं, नाही तर नुसतं मनोरंजन करायचं, विरंगुळा करायचा, वेळ वाया घालवायचा, याच्यामध्ये तो बरबाद होत चाललेला आहे. त्यामुळे एक प्रपोजल असं आणावं की जेणेकरून ह्या अनप्रोडक्टिव्ह कामाला पायबंद बसेल आणि त्याच्यातून सरकारला काही महसूल प्राप्ती होईल, अशा प्रकारचा एक प्रस्ताव विचाराधीन आहे. आणि किती लावणारे लावून लावून टॅक्स सरकार? तर एका JBला ₹1. आता मित्रांनो, आपल्या सगळ्यांचा एका महिन्याचा किती खर्च असेल किंवा आपण किती
जी बी डेटा खर्च करत असू, वापरत असू, मला वाटत नाही कोणी फार तर फार 10, 15, 20, 25, 30च्या पुढं कोणाचा डेटा जात नसेल. आणि हे सुद्धा मी का म्हणतोय, कारण आपल्याकडं जे ओ टी टी प्लॅटफॉर्म आहे त्याचे चित्रपट वगैरे पाहणारे, मालिका पाहणारे लोक असतात. कोणाला IPLच्या मॅच पाहायच्या असतात, कोणाचं काय. त्यामुळे मी म्हणतोय की फार तर फार 20 GB डेटा फार झाला. फेसबुक जे वापरतायत, नेट वापरतायत, त्याच्यानंतर यूट्यूब स्टुडिओ वापरतायत, यूट्यूब वापरतायत. तर 20 GB गुणिले 1 म्हणजे ₹20 त्यांना त्यांचं बिल महाग होईल मोबाईलचं. आता सरकारचा उद्देश काय, की अशा प्रकारचा कर लावला तर एकूण किती कर गोळा होईल, तो कर तो कर टेलिकम्युनिकेशन कंपन्यांकडे जाईल. तर ह्याच्यातून सरकारला महसूल प्राप्ती किती होईल आणि प्रत्येकाच्या खिशावर मोबाईलचं जे महिन्याचं बिल आहे त्याचा किती भार वाढेल, अशा प्रकारचा अभ्यास करण्यात येत आहे, जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर सुद्धा भार पडणार नाही आणि अनप्रोडक्टिव्ह किंवा ज्याचा अनावश्यक वेळ वाया घालवणाऱ्या गोष्टी पाहण्यात तरुण वर्ग जो व्यसनाधीन झाला आहे त्याच्यावर काही पायबंद किंवा निर्बंध घालता येतोय का, अशा पद्धतीचा अभ्यास मिनिस्ट्री ऑफ टेलिकम्युनिकेशन केंद्र सरकार करत आहे. आणि ह्यांनी असं एक अनुमान काढले की मोबाईलचा, इंटरनेटचा, त्याच्यातल्या डेटाचा सदुपयोग हा एज्युकेशन म्हणजे शिक्षण क्षेत्रात, आरोग्य क्षेत्रात, त्याच्यानंतर इतर काही महत्त्वाची क्षेत्र आहेत, म्हणजे वृद्धांसाठी काम करणाऱ्या संस्था, महिलांच्या कल्याणासाठी, बालकांच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या संस्था, ग्रामीण भागात काम करणाऱ्या संस्था, स्वच्छता क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था, पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था, या सगळ्यांची माहिती ज्ञान किंवा एज्युकेशन या सत्रात जर लोकांनी त्याच्यासाठी डेटा वापरला तर त्याच्यावर कर लावला जाऊ नये. जे लोक गेमिंगसाठी इंटरनेट वापरतात, एंटरटेनमेंटसाठी म्हणजे मनोरंजन विरंगुळासाठी जे लोक इंटरनेट वापरतात, स्पोर्ट्स, क्रीडा क्षेत्रातल्या घडामोडी, क्रीडा म्हणजे मॅच पाहणं, फुटबॉल असेल, हॉकी असेल, रग्बी असेल, IPLच्या मॅच पाहणं, त्याच्यानंतर व्हर्च्युअल एंटरटेनमेंट, व्हर्च्युअल मीडिया ज्यांना वापरायचं आहे, आभासी माध्यमं ज्यांना वापरायची, अशा सगळ्यांवर टॅक्स लावणं हितकारक आहे. परंतु सदुपयोग करणाऱ्या, विधायक काम करणाऱ्या गोष्टींसाठी, नेट वापरणाऱ्या, GB डेटा खर्च करणाऱ्या गोष्टींसाठी टॅक्स लावू नये, असं एक मतप्रवाह आहे. आता सरकार काय निर्णय घेतं ते आपल्याला येत्या काळात कळेल. परंतु ह्या सगळ्यातून अंदाजे म्हणजे ₹1 प्रति GB टॅक्स लावून सरकारला साधारण $3 बिलियन, आता तुम्ही विचार करा, 1 बिलियन म्हणजे किती लाख रुपये आणि $1 म्हणजे किती रुपये. आता 1 बिलियन म्हणजे 10 लाख, 3 गुणिले 10 लाख म्हणजे किती झाले, 3 10 30, 300 लक्ष डॉलर, 300 लक्ष डॉलर म्हणजे 300 लक्ष करायचे आणि $1 म्हणजे ₹100 गुणिले 100, असा हा हिशोब आहे. त्यामुळे हे फक्त अनुमान आहे. परंतु येत्या काळात आपल्याला हा टॅक्स द्यावा लागला तर वाईट वाटून घेऊ नये. आपला मोबाईल हा हितकारक, विधायक कामांसाठी, समाजाच्या कामासाठी, समाजाच्या भल्यासाठी, वृद्ध, अपंग, महिला, बालकं यांच्या मदतीसाठी, रुग्णांच्या मदतीसाठी, मुक्या प्राण्यांच्या, जीवांच्या, पशुपक्ष्यांच्या मदतीसाठी, समाजकार्यासाठी आणि समाजसेवेसाठी कामी यायला हवा. तो अश्लील चित्रपट, अश्लील व्हिडिओ, अश्लील क्लिप पाहणे, नागडे उघडे व्हिडिओ पाहणे, ह्या सगळ्यांचा टाळायला हवा. समाजाविरुद्ध प्रक्षोभ निर्माण करणे, जातीवाचक शिवीगाळ करणे, धार्मिक विद्वेष वाढवणे, उणे दुणे काढणे आणि भांडणं, व्यसनं, वाईट साईट गोष्टी, काम, क्रोध, मद, विकार, मोह, मत्सर अशा गोष्टींसाठी समाज माध्यमांचा वापर करू नका. पूजा अर्चना, समाजकार्य, देवधर्म यांच्या सगळ्यांच्या परिपोषासाठी इंटरनेटचा वापर व्हावा असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं? आपल्या दररोजच्या जीवनात, आपल्या कामांसाठी, आपल्या दररोजच्या कामांसाठी
ती कामं सुलभ व्हावी म्हणून इंटरनेटचा वापर, जी-बीचा वापर, जी-बी खर्च करा त्यासाठी असं मला वाटतं. मग ते लाईटचं बिल भरणं असेल, ऑनलाईन पेमेंट करणं असेल, युटिलिटीज खर्च करणं असेल, पेट्रोल भरणं असेल गाडीत, शिक्षण क्षेत्रातलं काम करणं असेल, शैक्षणिक व्हिडिओ पाहणं असेल, या सगळ्यांसाठी करावं असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा. माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओ लाईक, शेअर करा. माझे रील फॉलो करत जा. ते रीलसुद्धा लाईक आणि शेअर करा आणि मला सुचवा की आणखी मी कुठल्या विषयावर काम करायला हवं. या नोटसह मी तुमच्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.